तर राम राम मंडळी, जय खानदेश. तुमच्यासाठी ना मस्त एकदम सोपी रेसिपी लिहून मी जर तुमले पण संध्याकाळना वेळ भूक लागत असेल पण काही बी करा ना कटाळ येत असेल ना, तर ही रेसिपी फक्त 3-4 मिनिटं बनस आणि खूप छान लागत. ज्याला क्रिकेट देखत ना काही ते खावायला लागत असेल ना, तर ही रेसिपी ट्राय करेल. काय म्हणतात मला माहित नाही, पण लागाल एक नंबर लागत. त्यांसाठी ना 1 चम्मच तूप लिहिणं मी 2 चम्मच का बरं लिहिणं नाही, कारण मनगड होतच नाही म्हणून 1 चम्मच लिहिणं. तुम्ही तेल पण टाकू शकतास. ते नंतर जी मॅगी असते ती ना चुरा करी टाकी द्यावा ना, ते पहिल्या त्यानं मसाला काढी लेवा ना, चुरा करी टाकी मॅगी त्यानं तूप तेल मग काय ते फ्राय करा आणि जोपर्यंत त्यांना लाल कलर होत नाही तोपर्यंत लाल कलर होईना त्याला एक भांडा मा काढी लेवानं. त्यानंतर त्यांना बारीक चिरीशीन टमाटर, बारीक चिरीशीन कांदा, बारीक चिरीशीन हिरवी मिरची. त्यानंतर 2-3 प्रकारना कुरकुरे राहत असतात, जसं आई मी दाल मुठली नाही काय होतं नवीन काय माहिती ते लिहून मी. तुम्ही चटपटा मिठा मिक्स दो चिवडा असतो पण लिहू शकतास, गोड चिवडा पण लिहू शकतास, नमकीन चिवडा पण लिहू शकतास, जे आवड असते. त्यानंतर शेंगदाणा लिहिणार मी तेलमध्ये फ्राय करेल. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरीशीन जे मॅगी व मसाला निघस तो टाकी देना. टोमॅटो सॉस टाकाना. निंबूचा रस थोडा जास्तच टाकेल मी छान टेस्टसाठी. सगळं मिक्स करा. मिक्स करा, मिक्स करा. मला थोडा तिखट पाहिजे होतं ना, तिखट तुम्ही स्किप करू शकतास, पण मला ना थोडं तिखट लागत म्हणून चटणी घाली मी. सगळं मिक्स करा, मिक्स करा, मिक्स करा. तुम्ही जर इमली चटणी आवडत असेल ती बी टाकू शकतास तुम्ही, पण मला इथलं पानचटपणा आवडत नाही, कारण मी आळशी पण खावायला लागस काहीतरी चांगलं. असं जरी बनव एक नंबर लागस. फक्त एकदा ट्राय करू द्या. काही शपथ सांगत नाही, तुम्ही मन नाव काढा, मन नाव बदलाय ठेवा. आळशी लोकांसाठी सगळ्यात बेस्ट रेसिपी. फक्त एकदा ट्राय करा, नक्की ट्राय करा. जर रेसिपी खरंच मनपासून आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जाऊन नका प्लीज. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा. इथला काय वेळ लागत नाही तुमच्यासाठी. इथला इझी रेसिपी शेअर करस मी, तरी तुम्ही सबस्क्राईब करता नाही द्या का बरं. प्लीज सबस्क्राईब करा नक्की.